नमस्कार मित्रांनो, चला तर आपण शालू वर कशी आपण बाहीवर नॉडपासून सुंदर अशी ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत। तर अरे वर्कसारखी सेम टू सेम अशी आपण नॉडपासून डिझाईन बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण जी आपली धडी आणि धडीचा जो पीस आहे तो अस्तर बरोबर जोडून घेतलेला आहे। तर ही नवरीच्या ब्लाउजसाठी खूप सुंदर अशी बाही डिझाईन आहे आणि सेम टू सेम अरे वर्क सारखी दिसून येते। तर हे बघा आपण दाब टिप घालून घेतलेली आहे आणि नंतर आपण काय करायचं, ती पलटी करून एक 5 नंबरची मोठी टिप आपण घालून घ्यायची, कारण की नंतर आपल्याला ही टिप परत उसवून घ्यायची आहे, ती काढून टाकायची आहे। आता आपण चारी बाजूने त्याला शिलाई घालून घ्यायची बाहीला। हे बघा अशा प्रकारे आपण चारी बाजूने शिलाई घालून घ्यायची व्यवस्थित आणि राहिलेले कापड आपण कट करून टाकायचे। खूप सुंदर अशी डिझाइन आहे। तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ती। तर हे बघा आता आपण बाही तयार करून घेतलेली आहे आणि आपण जी मोठी टिप दिलेली होती ती आपण आता उसवून घेणार आहोत। हे बघा आपण ती काढून घेतली। हे बघा अशा प्रकारे आता आपण काय करायचंय, पट्टीच्या सहाय्याने आपण तिरप्या अशा रेषा आखून घ्यायचेत। तर कडेपर्यंत घ्यायची नाही, कारण की आपली धडी आहे तिथपर्यंतच घ्यायची। हे बघा तुम्हाला 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर जशी प्रकारे तुम्हाला लांब जवळ हे तुम्ही घेऊ शकता तेवढ्या साईजने। तर हे बघा मी अशा पद्धतीने ही चौकोनी घरे आपण तिरप्या रेषेत आखून घेतलेली आहेत। तुम्हाला जशा घ्यायच्या जवळ लांब ते तुम्ही घेऊ शकता। हे बघा अशा प्रकारे मी हे घरे आखून घेतलेली आहे तिरप्या रेषेत टाकून। हे बघा आपण नॉडपासून केलेली ही डिझाईन आहे। तर आता आपण नॉड घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित दाब खाली ठेवून हे बघा अशा प्रकारे त्याला शिलाई घालून घ्यायची। आता नंतर वळून घ्यायची, त्याला तोडायची नाही, तशीच आपण वरच्या साइड पर्यंत त्याला शिलाई घालून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे आपण याला शिलाई घालून नंतर हे बघा अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित बघू शकता। सगळ्या घरांना आपण अशा प्रकारे ही नॉडची लेस घेऊन बसवून घेणार आहोत। अगदी सुंदर अशी डिझाईन आहे। आपण सगळ्या हे बघा सर्व जे आपण आखून घरे घेतलेली आहेत त्या सर्वांना आपण ही नॉडची लेस बसवून घेणार आहोत। अशी डिझाईन केल्यानंतर तुम्ही आरी वर्क नाही केलं तरी पण चालेल। खूप सुंदर अशी डिझाईन दिसते नवरीच्या ब्लाऊजसाठी, नवरीच्या लग्नातल्या शालूच्या ब्लाऊजसाठी ही डिझाईन मी तयार केलेली आहे। हे बघा हे आपले सगळ्या आपण नॉड अशा प्रकारे बसवून घेतलेले आहेत। हे बघा आता आपण काय करायचे, जे थोडे थोडे दोरे होते ते आपण कट करून घेतलेले आहेत। आता आपण त्याला खालच्या बाजूला एक लेस जोडून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे आपण लेस बसवून घ्यायची त्याला व्यवस्थित अशी।
आणि तुम्ही खालच्या बाहीच्या बाजूला तुम्ही कांडी लेस किंवा तुम्हाला जे आवडते ते तुम्ही लावून घेऊ शकता. कांडी लेस लावा, अगर तुम्ही मण्यांची लेस लावा, हे तुमच्या मनाने ते ठरवा तुम्ही. आता आपण बाही दुमड घालून जे आपण शिलाईसाठी सोडणार होतो फिटिंगसाठी, तेवढ्यावर आपण टिक मार्क करून घ्यायची. आपण जेवढे फिटिंगमध्ये आपलं जाणार आहे त्याला आपण आखून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे आपलं हा भाग एवढा आपला फिटिंगमध्ये जाणार आहे शिलाईमध्ये. हे बघा, अशा प्रकारे आपण ते आखून घेतलेले आहे. आता आपण मणी घेतलेत आणि दोरा दोन पदरी घेतलेला आहे. हे बघा, खालून दोरा घालायचा, नंतर ना त्यात मणी टाकून नंतर ना खालच्या बाजूने दोरा ओढून घ्यायचा. हे बघा, खालनं दोरा घालायचा, त्यात नंतर मणी घ्यायचा आणि तो ओवून नंतर ना की दोरा खाली घालून घ्यायचा. हे बघा, खालच्या बाजूस आपण घातलेला आहे दोरा. आणखी हे बघा, मधोमध असे दोरा काढून घ्यायचा आणि त्याला आपण मणी लावून घ्यायचा आहे. हे बघा, तुम्ही व्यवस्थित बघा, खूप सुंदर अशी ही ब्लाऊज बाहीची डिझाईन आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण सगळे मणी बसवून घेतलेले आहेत आणि आपण खालच्या बाजूला तुम्ही कांडी लेस लावू शकता. तर कशी वाटला हा ब्लाऊज मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, ही बाही डिझाईन. आणि आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच तुमचे प्रेम राहू द्या. हे बघा, नंतर तयार केल्यानंतर ब्लाऊज हा अशा प्रकारे दिसतोय. मी या ब्लाऊजवर पाठीमाग बोटने गळा घेतलेला आहे आणि त्याच्यावर लेसनीच नॉडनीच नाव तयार करून केलेले आहे. आणि हे बघा, आपली ही बाही खूप सुंदर अशी बाही आहे. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.